पिल्लू काय केलं डॅडूनी खाडा हो नंबर झाला म्हणून आणि हॅलो गाईस, तर गुड मॉर्निंग. आमची सकाळ झालेली आहे आणि इथे मी बनवते आता मटरची भाजी, कारण की आज आहे सोमवार आणि आज आहे नरक चतुर्थी. तर पिंचू आमची झोपली, मम्मी पप्पा झाले डिमांडला खाऊन आहे, त्यानंतर आम्ही पण डिमांडला जायचं आहे आणि आप्पा पण येणार सोनारचं, कारण की मी चकल्या विसरून आलो. चकल्यांची ऑर्डर देते मम्मी. चिवडा यंदा घरून बनवला आहे, फक्त गेल्याची चकल्या पण बनवलेल्या आहे. चिवडा एक नंबर झाला म्हणून. आणि हॅलो एव्हरीवन, तर तुम्हाला सुद्धा केस धुतल्यावर हाच विचार पडतो का केस सुकवायची कशी? तर माझ्याकडे एक बेस्ट प्रोडक्ट आहे, तो म्हणजे अगोरो ब्रँडचा व्हॉल्यूम हेअर ड्रायर. यामधून तुमचे हेअर ड्राय पण होतील आणि केसांना व्हॉल्यूम सुद्धा खूप छान येईल. हा आहे केस लवकर सुकण्यासाठी सलून स्टाईल व्हॉल्यूमायझर. ही मशीन ट्रायबल फ्रेंडली आहे आणि यासोबत एवढी मोठी वायर भेटते जी आपण कुठेही पिन करू शकतो. त्यानंतर याच्यामध्ये 3 ऍडजस्टेबल आहेत, म्हणजे नॉर्मल, हाय आणि एक्स्ट्रा आहे. तर तुम्ही तुमच्या ऍडजस्ट करा. आणि माझी केस आधी बघा कशी होती, तर चला आपण ही मशीन यूज करूया. आणि तुम्ही बघूच शकता, जसं मी ब्रश फिरवते तशी माझी केस. प्रोडक्ट तर एकच नंबर आहे. तर आपण ही पहिले केस वन साइड करून घेऊया आणि इकडे तुम्ही आफ्टर आणि बिफोर बघू शकता का माझी केस एका साईडची कशी दिसतात आणि दुसऱ्या साईडची कशी दिसतात. तुम्हाला रिझल्ट तर समजलाच असेल. तर चला आपण फुल केस ड्राय करूया. आणि इकडे तुम्ही बघू शकता 5 मिनिटात माझी केस सुकलीत आणि एकच नंबर दिसतात. केस शायनी पण झालेत. तुम्ही बघू शकता इकडे आधी माझी केस कशी होती आणि नंतर कसली भारी झालीत. तर कधी ऑर्डर करताय अगोरो ब्रँडचा हा हेअर ड्रायर, आणि लवकर जा आणि ही मशीन ऑर्डर करा ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ॲपवरून. थँक्यू. आणि माझ्या अंगोली झाली आणि चैतवळणी मला दिले जवान वाटाण्याची भाजी. काय बोलता तुम्ही वाटाण्याच्या भाजीबद्दल? वाटाण्याची भाजी दिली, त्यासोबत मिठाई पण आहे. अरे आई खाली राहते नाही मला न सांगता मिठाई. आई बा, ही माझीवाली आहे, तुझ्या मायची. बघ इज्जती मेरा बघ. नको म्हणा का? नको म्हणा माझे पैशांच्या. आणि इकडे आहे ना, मी मला जेवायला वाढून आणलाय. इकडे बघा, जेवायला वाढलाय ना. काय आलं पिल्लू, काय केलं डॅडूनी खाडा हो होती पहिले पायाशी, ते असंच ठेवला ती पण. या पाय बघ किती हलका आहे आधी. मग तिचा बघ, याला मिठी मारून ठेवलेली आहे पायाला, अशी ठेवलेली मारून. इथं चावत होती पहिले. पक्की झाली. आणि माझे आहेत ना भांडे घासून झाल्याच्या नंतर मी इथं बिड्डा वगैरे घेतला सॉफ्ट करायला. आणि इकडे बघा, आणि शेट आमचे अजून येणार आहेत मला शॉपिंगला मस्तपैकी. कसा आमचा थोबार पांबलेला असतं बघा, दिसतंय ना तुम्हाला. एनी टाइम माझा आहे हो तो आमचा. काय ओढी सांगा, मित्रांच्या गेल्यावर कसं असतं सांगा. आणि माझ्यासोबत का मित्रांसोबत राहण्याची मजा आहे ना, त्या आयुष्यात कुठंच नाही. फक्त मित्र त्या क्वालिटीचं पाहिजे ना. आणि माझे रंग डायमंड आहे, डायमंड. आणि मी कोण आहे मग, चांदी का? तू दगड आहेस, तू दगड. हिऱ्यामध्ये आणि दगडामध्ये फरक समजतो ना तुला?
माझे मित्र डायमंड आहेत. हे मित्र सत्य आहे ना? शेअरिंग करायचं सत्य आहे का ना? ना मनस्वी साध्या नाही मनस्वी सर्दी नाही रे, चिंक आली. माझे मित्र डायमंड आहेत आणि तू दगड आहेस. आणि तुम्ही कोण आहो? रेती का? तू जलतेस माझे मित्रांनो. त्याला नाही बोलायचं काय, तू जलतेस रे. ते माझा भाऊच आहे तुमचा मित्र. म्हणून तुझी जलतं. अरे तुला काय बोलताच नाही ना ते नाही. पहिलं बोलता येत होता, आता नाही बोलता येत. तुला काय बोलता येत ना. त्यानंतर आणि मित्रांसोबत राहण्यामध्ये जी मजा आहे ना ती कशानेच नाही. आता मी त्यांची बहिणी झाले ना, सगळ्यांच्या जमिनी गेला ना का मी जमिनी गेल्या की तू तेव्हा मला बोलता येईल तेव्हा त्यांचे पाठवले. हिस्से मागायला लागल्या जेवली तू. कोणलाच बहिणीच ना, सागर पाटीलला, मग तुला हिस्सा भेटेल का? सगळं काही हिस्सा भेटतील तुला. ऋतिक दादाला. सगळे मी त्यांच्या जमिनी जास्त जाते. तू थोडा थोडा हिस्सा जे सगळे कोण माझे काय आणून दे. अरे तुमचे मित्र तुम्हाला देतील असं, माझं जास्त तुम्हाला देतील ना. मी पण भांडेल मला पण पाहिजे. लाईट लावली पण लागेल का? बटन चालू करा जा. बघू ते काम. बघा लावा. लाईट नाही ना. ही पा यो पिचकुट यो पिचकुट बारका बाहेर जाया तिला नको, बाहेर गरम होते त्यावरच. ओ आणि माझा आहे ना बिड्डा साफ करून झाल्याच्या नंतर मी घेतला आता बिड्डा बनवाला. तर इकडे कांदा आणि इकडे आहे ना कांदा टॅमॅटो कापला आहे. ते बिड्डा साफ केलेला आणि लसूण आणि मिरची घेते. ठेचते मी आणि गॅस लावते. चलो. आणि त्यानंतर अजून त्याच्यात शेंग वगैरे टाकायची ती घेते. बटाटा घेते. शेकटाची शेंग मला झाली सर्दी काही सुक. आणि आता मी घेतलं शेकटाची शेंग, घेवड्याच्या शेंगा आणि कढीपत्ता. चला घेऊया बनवायला आपण. माझा आहे ना बिड्डा वगैरे बनवून झाला. नंतर मी ड्रेस म्हणजे टॉप घातलेला, कारण की आम्हाला जायचं होता डिमार्टशी काचेच्या छोट्या छोट्या डिश आणायच्या होत्या आणि थंडा वगैरे आणायचं होता. मम्मी पप्पा जाऊन आलं पण मम्मी पप्पाही वेगळा आणला ना. आम्हाला जायचं होता जुडिओला जायचं होता. तर सीन असं झाला मी यांना उठवायला गेलो. म्हणजे तुझं तू ब्लाऊजांचं काम नाही आहे ना, तर आपण नंतर जाऊ. मग आता आम्ही 8 वाजता जाणार आहोत. तो बंद जराशी जेवण बनवून झाली. नंतर भांडी झाली ती पटकन घेते घासून. चलो. आमच्या इथं आहे ना बारके बोऱ्याने चिवडा खाल्लेला आहे. कसा मस्त वाटतंय एकदम. वा आमचं काय बाबूच आली. आणि आता आहे ना मी यांना बनवलं, कारण की चला बरं जाऊन येऊ. उद्या आहे लक्ष्मीपूजन आणि बरं लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कुठं जावाचा. तर आम्ही निघलो ना तर स्कूटीवर जावायला. बरं दिवसांत थंडी नाही लागली पाहिजे ना, तर कान डायरेक्ट ओढतील माझा, कारण की एवढी कापून घातला. चला आता हाय गाईस, इथे बघा सर. आम्ही आहे ना तर जुडिओला जाऊन गोलूला आणि सोनूला टी शर्ट घेतल्यात आणि या टी शर्ट अजून ट्राय करतात. चलो बघता. आणि इकडे यावे बघा कसला बारीकचा बारीक कांदा कापला आहे ना. ते टॅमॅटो कापतात. इथे बनवायच्या 2 मॅगी ते यावे बनवायला घेतलं ना का मी तुम्हाला प्रोसेस दाखवतो. सुक मॅगी. आणि आम्ही ना खारघरशी जाऊन आलो आणि आपण जेवलो नव्हतं. तर आमचा असा प्लॅन झाला का हे बोलतात आज मी मॅगी बनवतो बरेच दिवसात. दाखवू गाईस तुम्हाला. ला 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 ना दाखवते. आणि आमचा असा प्लॅन झाला ना दाखव या. आणि यावेळी ना आता तेल टाकला. आणि आमच्या घरात आहे ना आलं लसूणची पेस्ट नव्हती, तर आम्ही आहे ना ताजी त्याची पेस्ट बनवली. आणि यावेळी कांदा टाकलेला त्याच्यात पेस्ट टाकली.
टोमॅटो बारीक बारीक कापून स्वतः शेतकरी मात्र काही तोंडाला मास्क लावलाय ना म्हणून ते बोलतात नाही तोंड नको दाखवलं. आणि इकडे आहे ना यावेळी मस्तपैकी मॅगी बनवली कॉर्न वगैरे टाकून. तर आम्ही घेत होता खाऊन इकडे नेटफ्लिक्स लावलाय तर चलो.